वंचित बहुजन आघाडीने आता एकला चलोरची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित समाविष्ट होणार नाही आता स्पष्ट झालेलं आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत। सर, खरं तर दोन मुद्दे आहेत, एक वंचितचा प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे शिवसेनेने जी यादी जाहीर केलेली आहे ठाकरे गटाने, त्याकडे कसं बघताय? खरं तर सांगलीवर तुमचा दावा होता, सांगलीची घोषणा जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। शिवसेना उद्धवजींच्या त्यांनी आज यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सांगलीची जागा जाहीर केली, मुंबईच्या सर्व जागा जाहीर केल्या। खरं म्हणजे आम्हाला खूप नाराजी आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये त्याबद्दल नाराजी आहे। एक आघाडी म्हटलं तरी आघाडी धर्म असतो, ज्यावर चर्चा चालू आहे त्यावर उमेदवार जाहीर करू नये एवढी तर काळजी त्यांनी घ्यायला आवश्यक होतं, ती दुर्दैवानं घेतलेली नाही। ती नाराजी तर आमची आहेच आहे आणि याबाबतीत त्यांनी फेरविचार केला पाहिजे, हा सुद्धा आग्रह आमचा आहे। पण खरं तर तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली होती, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, तोडगा निघाला नाही का? नाही, खरं म्हणजे आम्ही कायम आग्रही राहिलो, कारण या पारंपरिक आमच्या जागा आहे। एवढंच नाही तर भिवंडी पारंपरिक आमची जागा आहे, सांगली पारंपरिक आमची जागा आहे। आम्हालाही मुंबईमध्ये एक जागा दिलेली आहे, आणखी एक जागेची कमीत कमी एक जागेची अपेक्षा आमची आहे, परंतु दुर्दैवानं तसं झालेलं नाही, हे वस्तुस्थिती आहे। आणि आघाडी धर्म म्हणून ठीक आहे, ज्यावेळेस चर्चेमध्ये आपण असतो, ज्यावेळेस आपल्यात एकमत झालेलं नसतं त्यावेळेस जाहीर करू नये एवढी तर काळजी आघाडी धर्म म्हणून घेणं आवश्यक होतं। दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही, त्यांनी फेरविचार करावा असाच आग्रह आमचा राहील। तुम्ही अजूनही ठाम आहे त्याच्यावरती? हो, ठाम आहेच, आमचे कार्यकर्ते ठाम आहेत। दिल्ली सुद्धा आमची आग्रही आहे, दिल्लीचे नेतृत्व सुद्धा, की आपल्याला ह्या जागा पाहिजे म्हणून। दुसरा प्रश्न असा, आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीला गेलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा जागेवरती ठाम आहे, सोशल मीडियावरती ट्रेंड त्यांनी सुरू केलेला आहे। ह्या जागा ज्या आहेत ना, या सांगलीचं उदाहरण जर घेतलं तर स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासूनची परंपरेनं ती जागा काँग्रेसबरोबर राहिलेली आहे। कार्यकर्त्याची मोठी फळी तिथे आहे, सक्षम उमेदवार तिथे आमचा आहे, निवडून येण्याची खात्री आम्हाला तिथे आहे। त्यावेळेस अशा ह्या जागा ज्या आज आम्ही बोलतो, ह्या जागा आम्ही सोडणं हे आमच्याकरता फार वेदनादायी गोष्ट आहे आणि त्यामुळं आमचा आग्रह आहे की फेरविचार झाला पाहिजे। दुसऱ्या आता दोन जागा आहेत, एक तर भिवंडी आहे आणि दुसरी दक्षिण मध्य मुंबई, यासाठी आपण काय आग्रह आहात? नाही, आग्रह आहेच ना, मी सांगितलं ना, इथे आग्रह आमचा आहेच आहे। आणि आग्रह म्हणून आजही आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या अजूनही म्हणणं आहे की याबाबतीत त्यांनी फेरविचार करून बरोबर चर्चा करून निर्णय व्हावा। पण आता उद्धव ठाकरेंनी चांगली जागा डिक्लेअर केलेली आहे, मग आता काँग्रेस पण करणार आहे की काँग्रेस थांबते? ठीक आहे, याबाबतीत दिल्लीशी आम्ही बोलतो आहोत। शेवटी आमच्या ज्येष्ठ मंडळी सृष्टी जी आहेत आमची, त्यांच्याशी बोलतो आहोत आणि आम्ही त्याबाबतीत आग्रह आमचा सांगणार आहोत आणि ते सुद्धा याबाबतीत आग्रही आहेत। कुठेतरी या सगळ्याच्यावरून उद्धव ठाकरेंची भूमिका चुकीची वाटते तुम्हाला? शेवटी असं एक आघाडी धर्म म्हणून काही गोष्टी असतात, त्या सर्वांनीच पाळल्या पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे, वंचित बहुजन आघाडी जी आहे ते महाविकास आघाडीसोबत येईल अशा प्रकारची चर्चा होती, मात्र आज त्यांनी घोषणा केलेली आहे आणि एकला चलोरची भूमिका घेतलेली आहे। विदर्भातल्या जागांची घोषणा केली, मात्र कुठेतरी नागपूरमध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय। ठीक आहे, खरं जे वंचित म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे या परिस्थितीत आघाडीबरोबर पाहिजेच ही आमची मनापासून इच्छा होती। अजूनही विचार करू शकतो आपण, वेळ काही गेलेली नाही। काय काय म्हणजे त्यांनी विचार केला पाहिजे, आमच्याकडून काही अपेक्षा असेल तर आम्ही विचार केला पाहिजे, परंतु वंचित बरोबर असले पाहिजे याबाबतीत शंका घेण्याचं काही कारण नाही। काँग्रेस म्हणून आम्ही तर आमच्या आघाडीत पुढाकार आम्ही यामध्ये घेतला होता आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आघाडी म्हणून की वंचित बरोबर पाहिजे। काय कुठं बिनसलं प्रकाश आंबेडकरांचं का त्यांनी वेगळी भूमिका घेतली? काय जागा वाटपच त्यांना पटलं नाही की आणखी काय मत? जागांचा वाटपामध्ये असं असतं की निवडून येण्याची एकतर महाराष्ट्रामध्ये वातावरण जे आहे ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, ही वस्तुस्थिती आहे। सत्ताधाऱ्यांवर केंद्राची सत्ता असेल, राज्याची सत्ता असेल, त्यांच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे। लोकमत हे आमच्याबरोबर आहे, आम्ही विरोधक जे आहोत त्यांच्याबरोबर लोकमत आलेलं आहे, विश्वास आमच्यावर आहे जनतेचा। त्यावेळेस थोडंसं आपल्या जागा वाढाव्यात असं कोणत्या याचा थोडासा आग्रह असणार साहजिक आहे आणि त्याच्यामधून थोडासा कदाचित तणाव होत असतो, पण शेवटी आम्ही मिटवला पाहिजे तो तणाव आणि एकत्र राहिलं पाहिजे। पण काय त्यांची भूमिका काय होती? तुम्ही दिलेल्या 4 की 5 जागा आणि त्यांची वेगळी काय भूमिका होती का? खरं जे आम्ही जागांचा प्रस्ताव त्यांना दिला होता, त्यांच्याकडून प्रस्ताव दुसरा आला होता। परतही काल मी म्हणजे बऱ्याच वेळा एकत्र येऊन चर्चा होते असं नाही, स्वतंत्रपणे चर्चा होत असताना काल मी बातमी पाहिली का 5 जागांच्या बाबतीत त्यांना विनंती केलेली आहे, 5 जागा तरी करा।
तसं याच्यामध्ये काही मर्यादा ह्या निश्चित असतात, पण त्या सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेऊनच पुढे गेलं पाहिजे. सर, पण त्यांचा प्रस्ताव नेमका काय होता? नाही, ते नंतर 16 जागांचा प्रस्ताव एक पाठवला होता. त्यानंतर काय, मी नव्हतो इथे, त्यामुळं काय आपसात चर्चा, कारण याच्या 1 to 1 चर्चा सुद्धा बऱ्याच वेळा होत असते. काय चर्चा झाली मला माहीत नाही. दुसरा मुद्दा असा त्यांनी उपस्थित केला आहे की जरांगे पाटलांचा फॅक्टर हा दुर्लक्ष करून चालणार नाही असं मी वारंवार सांगितलं होतं, परंतु तुम्ही ते मान्य केलं नाही आणि त्यामुळे मी भूमिका घेतली असं त्यांचं म्हणणं होतं. आहे तर म्हणजे शेवटी मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता ज्या पद्धतीचं त्यांना शब्द दिले गेले, पाळले गेले नाही, याच्यातून एक नाराजीची भावना जनतेमध्ये आहे. आता ती नाराजी भावना नेमक्या कशा पद्धतीनं ती आहे, ती सत्ताधाऱ्यांविरुद्ध आहे. त्यामध्ये आमचा काही विषय नाही, आम्ही तर त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देतोच होतो जरांगे पाटलांच्या. आता ही अस्वस्थता कसं वागेल या बाबतीत आज तरी कुणी अंदाज करू शकत नाही, पण मला वाटतं की ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करेल. अजूनही तुम्ही साथ घालण्याचा प्रयत्न करताय वंचितला? नाही, आमचं आहेच आहे अजून आग्रह की सगळ्या याच्यात फेरविचार, शिवसेनेनं सुद्धा आजच्या याच्यात फेरविचार केला पाहिजे, वंचित सुद्धा माननीय बाळासाहेबांनी फेरविचार केला पाहिजे, अजून बसलं पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. शेवटचा प्रश्न, वंचितने अशी भूमिका घेतलेली आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा सांगलीची घोषणा केली आहे, कुठेतरी काँग्रेसच्या समोर अडचणी वाटतायत का? नाही, आता ह्या सगळी परिस्थिती आपण पाहत आहोत का एकंदर या निवडणुकीमध्ये एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये सगळ्याच अडचणीत चाललेल्या आहेत. त्यामुळे आमच्या कमी आहेत, आम्ही सोडवू शकतो समाधानं. पाहतोय सगळ्यांच्या अडचणी चालल्या आहेत, मात्र आम्ही आमच्या अडचणी संवादाने सोडू शकतो. मात्र कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे आमची नाराजी असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट बोलणं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन उत्तम कुटियार, राजेश सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.